तुम्हाला पण हेअरफॉल होतोय का? एस्पेशली प्रेग्नन्सी नंतर? आणि यासाठी तुम्ही शॅम्पू, ऑइल, सिरम सगळं ट्राय करून झालं, पण काहीच वर्क नाही झालं, हो ना? माझ्याही बाबतीत हेच झालं. हेअरफॉल असो वा डल स्किन, यासाठी फक्त बाहेरून प्रोडक्ट्स लावून काय उपयोग? याचा कधी तुम्ही विचार केलाय? आर वी टेकिंग गुड केअर ऑफ अ हेअर अँड स्किन फ्रॉम विदिन? नाही समजलं ना? सांगते. माझ्या रुटीनमध्ये मी एक छोटासा चेंज केला अँड आय एम लव्हिंग दिस रिच्युअल. तुम्हाला माहिती आहे का, इंडियन ब्युटी सिक्रेटमधला सगळ्यात एव्हरग्रीन इन्ग्रेडियंट कोणता आहे? तो म्हणजे आवळा. आमला, गुजबेरी, आवळा हा नॅचरली विटॅमिन सी रिच आहे आणि विटॅमिन सी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ हेल्दी हेअर अँड स्किन. माझ्या रुटीनमध्ये जो मी छोटासा चेंज केला तो म्हणजे कपिवा वाईल्ड आमला ज्यूस. हा फक्त ज्यूसच नाही हं, इट्स माय लिटिल सिक्रेट फॉर ब्युटी फ्रॉम विदिन. मी रोज सकाळी उठल्यानंतर अनुशयपोटी म्हणजेच एम्प्टी स्टमकवर हा ज्यूस पिते. एक्झॅक्टली हा ज्यूस किती प्रमाणात घ्यायचा? तर 30 ml आमला ज्यूस कोमट पाण्यात म्हणजेच ल्यूकवॉर्म वॉटरमध्ये डायल्यूट करून घ्यायचा. 30 ml एक्झॅक्टली कसं मोजायचं? तर हा मेजरिंग कप बॉटल बरोबरच येतो. सो सिम्पल अँड इझी. हा ज्यूस हेअर आणि स्किन दोन्हीसाठी बेनिफिशियल आहे, कारण यातील विटॅमिन सी हेअरसाठी आयर्न ॲब्झॉर्प्शनला सपोर्ट करतं आणि स्किनसाठी कोलॅजन आणि अँटीऑक्सिडंट सपोर्ट करतात. तुम्हाला सुद्धा हेल्दी लुकिंग हेअर आणि स्किन असं दोन्ही हवं असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या रुटीनमध्ये हा कपिवा वाईल्ड आमला ज्यूस नक्की इन्क्लूड करून बघा. हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, पण जेन्युइनली माझ्या हेअरफॉलसाठी या ज्यूसने खूप हेल्प केली आहे. नो कॉम्प्लिकेटेड रुटीन, जस्ट अ स्मॉल हेल्दी हॅबिट एव्हरी डे. सो तुम्हालाही हा जर प्रोडक्ट ट्राय करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. अँड फॉर मोर ऑनेस्ट ब्युटी फाइंड्स, हेअर अँड स्किन केअर टिप्स, फॉलो मी फॉर मोर. बाय.